आज बनवणार आहे बांगडा मच्छीचा रस्सा. इथे मी 4 बांगडे घेतले असे स्वच्छ धुवून आणि त्याला आता मी फ्राय करून मी रश्श्यात टाकणार आहे. तर ते वाटण्यासाठी लागणारं साहित्य, ते वाटणामध्ये सुकं खोबरं, कच्चा कांदा, कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि आलं लसूण. माझ्याकडे पेस्ट आहे म्हणून मी पेस्ट घेतली. आता हे सर्व आपण वाटण तयार करणार आहे. आपण बांगडा फ्राय करणार आहे, त्यासाठी लिंबाचा रस लावणार आहे. हळद मीठ लावून झालेलं आपलं हळद मीठ लिंबू. आणि आता आपण मसाला लावून घेऊ. आपल्या बांगड्याला आता सर्व मसाला लावून झालेला आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ. हे आहे रवा तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि मसाला मिक्स केला आहे. आता हे आपण बांगड्यांना लावून बांगड्याची कुरकुरीत तळून घेऊ. अशा प्रकारे आपण बांगड्या आता फ्राय करून घेणार आहोत. आपले बांगडे आता चांगले फ्राय झालेले आहेत. आता आपण रस्सा बनवायला घेऊ. आपलं तेल तापले आहे. आता आपण फोडणीसाठी कढीपत्ता टाकू आणि हा टोमॅटो. आता आपण टोमॅटो थोडं फ्राय झालेलं आहे. आता थोडंसं वाटण टाकू आपण. आता राहिलेलं सगळं वाटण आता टाकून घेऊ. आपला मसाला आता परतून झाला. आता आपण गरजेनुसार पाणी टाकू. आपण चवीनुसार आता मीठ टाकू. आपल्या रश्श्याला आता चांगलं उकळी आलेली, चांगला कडला आपला रस्सा. आता आपण बांगडे टाकू. आता आपण 2-3 टोकणं टाकून घेऊ. आपली बांगड्याची रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत.